स्वागत आहे तुमचं DK हॉरर स्टोरीजमध्ये. कथेचे नाव मित्र. 9 ऑगस्ट 2004. दिवस सोमवार. संजोगचा आज 11वा वाढदिवस होता. घर मित्रमंडळी आणि नातेवाईकांनी भरून गेले होते. संध्याकाळचे 7 वाजले होते. मी केक घेऊन दिवाणखान्यात आलो. बाहेरच्या छोट्या टेबलवर मी केक ठेवला. सर्व तयारी झाली होती. संजोग आणि सर्व मुलांचा घोळका आता केकजवळ जमला होता. संजोग मध्ये उभा होता. त्याने टेबलवरील ठेवलेला चाकू हातात घेतला. आतापर्यंत उत्सुकता आणि आनंदाने भरलेली त्याची नजर समोर दरवाजाजवळ गेली आणि एकाएकी तो स्तब्ध झाला. चाकू हातामध्ये तसाच स्थिरावला. उत्सुकतेने आणि आनंदाने भरलेली ती नजर आता जणू हरवली होती. चेहऱ्यावरील हसू मावळले होते. संजोग, संजोग, मी बोललो. पण संजोगची काहीच प्रतिक्रिया नव्हती. आपल्या सभोवती काय घडतंय याचे भानच नव्हते जणू त्याला. संमोहित झालेल्या व्यक्तीप्रमाणे तो अगदी निश्चल झाला होता. संजोग, सर्वजण वाट पाहत आहेत. मी त्याच्या खांद्याला पकडून हलवले. हां? संजोग दचकून भानावर आला आणि त्याने माझ्याकडे क्षणभर पाहिले. काय झालं संजोग? आणखीन कोणी येणार आहे का? मी विचारले. नाही, कोणी नाही. सर्वजण आलेत, संजोग म्हणाला. वाढदिवसाचा कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार पडला. पण संजोग अधूनमधून अस्वस्थ होत होता. त्या दिवशी प्रथमच मी त्याला कसल्या तरी दडपणाखाली पाहिले. त्या बंगल्यात राहायला येऊन आम्हाला साधारण 3 महिने उलटले होते. जागा तशी सुंदर होती आणि मुख्यत्वे बाजारपेठेपासून जवळ. आजूबाजूला थोड्या थोड्या अंतरावर घरे आणि बागा होत्या. अशी जागा शोधून सापडणार नाही म्हणून फारसा विचार न करता मी त्वरित निर्णय घेतला आणि कुटुंबाला घेऊन मी घरी आलो. माझ्या कुटुंबात मी, माझी पत्नी सुलभा, मोठा मुलगा संजोग आणि 4 वर्षाची छोटी निलिमा असे चौकोनी कुटुंब. संजोग 5 वर्षाचा असताना त्याची आई म्हणजे माझी पहिली पत्नी कामिनी एका असाध्य आजाराने मरण पावली. तिचं असं अकाली जाणं माझ्यासाठी आणि मुख्यत्वे संजोगसाठी फार मोठा आघात होता. त्याच्या कोवळ्या मनाला आईच्या मायेची अधिक गरज होती आणि म्हणून सुलभा माझ्या आणि संजोगच्या आयुष्यात आली. सुलभा मनाने मला वाटली त्यापेक्षाही खूप प्रेमळ होती. संजोगला तिने आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम दिले. संजोगलाही तिची सवय होऊ लागली. माझे आयुष्य पुन्हा एकदा आनंदाने भरून गेले आणि लवकरच तो आनंद द्विगुणित करण्यासाठी आमच्या आयुष्यात निलिमा आली. माझ्या व्यवसायात मला हळूहळू यश मिळू लागले. भरभराट होऊ लागली. एका एजंटच्या सहाय्याने मी हा सुंदर बंगला विकत घेतला. बंगला बरेच वर्ष बंद अवस्थेत होता. त्यामुळे थोडीफार डागडुजी करून मगच इथे बिराड हलवले. घरासमोर मोठे अंगण होते. अंगणात आंब्याचं कलम आणि विविध प्रकारची फुलझाडं लावून छोटी बागच तयार केली होती. घराच्या चारी बाजूंनी कमरे एवढ्या भिंती होत्या. घरासमोरील बाजूला एक आणि मागील बाजूला एक असे छोटे पण मजबूत लोखंडी प्रवेशद्वार होते. घरात प्रवेश केल्यावर नजरेत भरून राहणारा दिवाणखाना होता. सरळ पुढे समोरासमोर 2 खोल्या होत्या आणि त्याच्या बाजूला स्नानगृह. तसेच दिवाणखान्याला लागून अलीकडच्या बाजूला 2 अशा मिळून खालील बाजूला 4 खोल्या आणि एक स्वयंपाकघर होते. दिवाणखाना आणि स्वयंपाकघराला छेद देत एका बाजूने वरच्या बाजूस जाण्यासाठी जिना तयार केला होता. वरील बाजूला आणखीन 4 खोल्या होत्या. तसेच एक बाल्कनीसुद्धा होती. तेथेच लागून एक अडगळीची जागा होती. तेथे बरेच जुने पुराणे सामान ठेवले होते. त्या खोलीत फार असे स्वारस्य अजून घेतले नव्हते. किंबहुना तिकडे दुर्लक्षच केले. 11 ऑगस्ट 2004. दिवस बुधवार. ऑफिसहून घरी येण्यास आज थोडा उशीर झाला. मी दिवाणखान्यात सोफ्यावर बसलो. बूट काढून एका बाजूला ठेवले. सुलभाने माझी बॅग घेतली आणि आत ठेवली. निलिमा पप्पा पप्पा करीत मला बिलगली. पप्पा काय आणलं? बघू बॅग, असे म्हणत तिने माझ्या हातातील पिशवी ओढली. काही नाही निमू, आज उशीर झाला ना पप्पांना. उशीर का? मला चॉकलेट? हो, आणूया बेटा नंतर. बरं दादा कुठे आहे? मी विचारले. दादा तर त्याच्या. निमू इकडे लवकर, खाऊ देते मी तुला.
निमूचे बोलणे मध्येच तोडत सुलभाने तिला आत बोलावले आणि निमू पळतच आत गेली. तुम्ही आवरून घ्या लवकर, मी काहीतरी खायला देते, सुलभा म्हणाली. खायला नको मला, 1 कप कॉफी आण, मी येतो लगेच. अंग अगदी ओशाळल्यासारखे झाले होते. हातापायांवर पाणी मारून मी आवरून घेतले आणि किचनमधील डायनिंग टेबलवर येऊन बसलो. सुलभाने कॉफी माझ्यासमोर ठेवत बाजूच्या खुर्चीवर बसली. आज उशीर झाला तुम्हाला बराच. हो, नवीन कामं हाती घेतली आहेत, त्यामुळे थोडा उशीर होणारच, मी बोललो. बराच वेळ गेला तरी संजोग अजून बाहेर आला नव्हता. संजोग कुठे आहे? अजून आला नाही बाहेर? आतच बसलाय का? असे म्हणत मी उठलो. सुलभाने माझा हात पकडत मला बसण्यास सांगितले आणि मी खाली बसलो. तुम्हाला काही सांगायचं आहे, पण कसं सांगू? रागावणार तर नाहीत ना? सुलभाचा थोडा काळजीचा स्वर. सांग ना, रागवेन कशाला, बोल. आणि सुलभा सांगू लागली. मी दुपारी स्वयंपाकघरात काम करत होते. संजोग आणि निमू त्यांच्या खोलीत खेळत होते. मी जेवण करत होते. थोड्या वेळाने निमू स्वयंपाकघरात आली, माझा हात ओढू लागली आणि म्हणाली, मम्मी चल ना आतमध्ये खेळायला माझ्यासोबत. मी म्हणाले, अगं दादाबरोबर खेळ निमू, मी काम करते, जेवण बनवते. तर निमू म्हणाली, दादा त्याच्या. बोलता बोलता सुलभा थांबली. काय झालं सुलभा, थांबलीस का? डोंट वरी, सांग मला सगळं, मी विचारले. निमू म्हणाली, दादा त्याच्या मित्रासोबत खेळतोय, सुलभाने सांगितले. मी हसलो आणि म्हणालो, अगं लहान मुलं ती, असा आगाऊपणा करणारच. निमू तर अजून 4 वर्षांची आहे. एक्झॅक्टली, मी सुद्धा सुरुवातीला हे हसण्यावर नेलं, पण निमूने मला ओढतच बेडरूमजवळ नेले. समोर पाहिले तर संजोग बेडवर बसला होता. हातवारे करीत तो बोलत होता, पण समोर तर कोणीच नव्हते. सुलभा गंभीर होऊन बोलत होती आणि मी लक्षपूर्वक ऐकत होतो. त्याचं हातवारे करणं, स्वतःशीच बोलणं मी खोडकरपणाचं समजू शकते, पण एक गोष्ट त्याच्या तोंडून ऐकली ती विश्वास न ठेवण्यासारखी आहे. सुलभा अधिक चिंतित दिसू लागली. कोणती गोष्ट, मी विचारले. अशी गोष्ट जी फक्त तुम्हाला आणि मला माहीत आहे आणि कोणालाच नाही, सुलभाने सांगितले. कोणती गोष्ट सुलभा, सांग, मी अधिक अस्वस्थ होत विचारले. त्यानंतर सुलभाने मला जे काही सांगितले ते ऐकून माझा थरकाप उडाला, घसा कोरडा पडला, हाताची थरथर वाढू लागली. कॉफीचा मग मी खाली ठेवून उभा राहिलो. नाही, हे शक्यच नाही. तू संजोगवर भलते सलते आरोप करू नकोस. मुळात संजोग, तू माझे कान भरू पाहतेस काय, मी चिडत बोललो. मला माहीत होते तुमचा माझ्यावर विश्वास नाही बसणार, पण हेच सत्य आहे. मी संजोगच्या तोंडून ऐकलं. तो बोलत होता, एकटाच की कोणासोबत मला माहीत नाही, पण तो बोलत होता. सुलभाच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. मी तिला शांत केले. काही वेळाने आम्ही सर्वजण जेवायला बसलो. संजोग अगदी नेहमीप्रमाणे गप्पा मारीत बसला होता. त्याच्यात कोणताही विक्षिप्तपणा मला जाणवला नाही. जेवण झाल्यावर आम्ही अंगणात फेरफटका मारायला गेलो. सर्व काही अगदी सामान्य वाटत होते. पुढचे काही दिवस अगदी सामान्य गेले. 22 ऑगस्ट 2004, दिवस रविवार. आज रविवार होता. सर्वांसोबत दिवस मजेत घालवण्यासाठी मी कार्यक्रम आखला होता. सकाळी एक छानसा चित्रपट, तसेच दुपारचे चांगल्या हॉटेलमध्ये जेवण आणि त्यानंतर बागेत फेरफटका, असा बेत होता. ठरल्याप्रमाणे चित्रपट पाहून झाल्यावर आम्ही जेवायला हॉटेलमध्ये गेलो. जेवणाच्या टेबलवर मला प्रथमच जाणवले, संजोगची काहीतरी कुजबूज चालली होती. तो माझ्या बाजूलाच बसला होता. समोर सुलभा आणि निमू बसले होते. आमच्या बाजूचा टेबल रिकामाच होता, पण संजोगचे लक्ष तिकडेच होते. मध्येच हसणे आणि काहीतरी कुजबुजणे चालू होते. का कुणास ठाऊक, पण तेव्हा प्रथमच मला थोडी शंका आली. त्यानंतर आम्ही बागेत गेलो. तेथेही संजोग निमूसोबत न खेळता एकटाच इकडे तिकडे पळत होता आणि मी पाहत होतो. पाहताय ना, सुलभा बोलली. मी यावर काहीच नाही बोललो. काही वेळाने आम्ही घरी गेलो. संध्याकाळ झाली होती. अंग फार जड जाणवले. सर्व आटोपून आम्ही लवकरच झोपी गेलो. मध्यरात्री केव्हा तरी मला जाग आली. मी डोळे किलकिले करून पाहिले. समोर अंधुक प्रकाश पडला होता.
बेडरूमचे दार अर्धवट उघडे होते आणि दारात कोणीतरी उभे होते. एक छोटा मुलगा, साधारण 10-12 वर्षांचा असेल. पाठीमागील अर्धवट प्रकाशामुळे त्याची फक्त काळीक भिन्न आकृतीच दिसत होती. चमकणारे पांढरे डोळे माझ्याकडेच बघत होते. तो संजोग होता की आणखीन कोणी? मी मोठा श्वास ओढीत धापा टाकतच झोपेतून जागा झालो. ते स्वप्न होते का? मी दाराकडे पाहिले. दार अर्धवट उघडेच होते. 24 ऑगस्ट 2004, दिवस मंगळवार. मी माझ्या ऑफिसमध्ये काम करीत बसलो होतो. रात्रीचे 9 वाजून गेले होते. घरी जायला उशीर होत होता, पण कामही बरेच होते. माझ्या डेस्कवरचा फोन खणखणला. संगणकावरील नजर न हटवताच मी रिसिव्हर उचलला. पलीकडून सुलभाचा भयभीत आवाज आला. लवकर घरी या, तो मला मारून टाकेल, मला वाचवा. मी काही बोलायच्या आत फोन बंद झाला होता. हातातील सर्व कामं बाजूला ठेवून मी पळत ऑफिसच्या बाहेर आलो. गाडी चालू केली आणि भरधाव वेगाने गाडी घराच्या दिशेने पळवली. बाहेर बराच अंधार पडला होता. मी हेडलाईट सुरू केल्या. समोरील मिरर हाताने सरळ केला आणि तत्क्षणी एक आकृती मला मागच्या सीटवर दिसली. मी जोरात गाडीचे ब्रेक दाबले. गाडी जागेवरच थांबली. मी मागे वळून पाहिले, पण तेथे कोणीच नव्हते. छाती जोरजोरात धडधडत होती. मी गाडी बाहेर आलो. आजूबाजूला काळा कुट्ट अंधार पसरला होता. गाडीच्या मागे पुढे मी पाहिले, पण तेथे कोणीच नव्हते. मी परत गाडीत येऊन बसलो. गाडी सुरू केली आणि घरी आलो. अंगणातील लोखंडी प्रवेशद्वार मी उघडून आत आलो. रातकिड्यांची किरकिर चालू होती. चंद्राचा पांढुरका प्रकाश पडला होता. घरात काय घडले आहे आणि काय नाही याची धाकधूक मनात घेऊन मी धावतच दरवाजाजवळ आलो. लॅचकीने दरवाजा उघडून मी आत आलो. दिवाणखान्यातील डीम लाईट चालू होत्या. मी सुलभाला आवाज दिला, पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. मी धावतच पूर्ण घर धुंडाळले, पण सुलभा कोठेच नव्हती. मुलांच्या बेडरूममध्ये जाऊन बघितले. मुलं तर झोपली होती. सुलभाला आवाज देत मी दिवाणखान्यात आलो. समोरील जिन्यावरून भरभर चढत मी वरती गेलो. वरच्या सर्व खोल्या उघडून पाहिल्या, पण सुलभा कोठेच नव्हती. माझी अस्वस्थता अधिकच वाढत होती. मी खाली जाण्यासाठी जिन्याजवळ आलो आणि कसली तरी खुडबुड कानी पडली. मी मागे वळून पाहिले. आवाज अडगळीच्या खोलीतून येत होता. मी धावत गेलो. सुलभाला आवाज दिला, पण आतून फक्त कसली तरी धडपड, सामानाची खुडबुड ऐकू येत होती. मी धावत खाली गेलो. चाव्यांचा जुडगा घेऊन वरती आलो आणि खोली उघडली. आतमध्ये एका कोपऱ्यात सुलभा अर्धबेशुद्ध अवस्थेत पडली होती. तिच्या आजूबाजूला सामान पसरले होते. हालचाल करून ती उठण्याची धडपड करीत होती. मी धावतच तिच्याजवळ पोचलो. त्या खोलीत एक विचित्र दर्प पसरला होता. डोक्यात झिंझिण्या उठत होत्या. कसंबसं सुलभाला तेथून उचलून मी खाली आलो. सुलभा काहीही बोलायच्या अवस्थेत नव्हती. एका डॉक्टर मित्राला फोन करून मी त्वरित घरी बोलवले. डॉक्टर सुलभाला तपासून गेले. ती प्रचंड मोठ्या ताणाखाली होती. तिला विश्रांतीची गरज होती. पुढचे 2 दिवस मी कामावरून सुट्टी घेतली. 27 ऑगस्ट 2004, दिवस शुक्रवार. प्रसन्न सकाळ होती. घरातील सर्व कामे आटोपून घेतली होती. मुलं घराबाहेर अंगणात खेळत होती. सुलभाची तब्येत आता बरी होती. डोक्यावरील ताण कमी झाला होता, पण चेहऱ्यावरील अस्वस्थता अजूनही दिसत होती. त्या दिवशी सकाळीच मी विषयाला सुरुवात केली. त्या दिवशी काय घडले होते? प्रश्नासहर्षी सुलभाचा चेहरा अधिक गंभीर झाला आणि ती सांगू लागली. तेव्हा रात्री मी दिवाणखान्यात मालिका पाहत बसले होते. सर्व कामे आटोपली होती आणि अचानक घरातील दिवे हळूहळू मावळू लागले. टीव्ही आपोआप बंद पडला. मी टॉर्च घेण्यासाठी उठले आणि पाहते तर मुलांच्या बेडरूमजवळ कोणीतरी उभे होते. एक मुलगा होता. त्याचा चेहरा नाही दिसला मला, पण त्याचे ते पांढरे चमकणारे डोळे. घाबरून मी ओरडले. धावत पळत फोनपाशी आले आणि तुम्हाला फोन केला, पण तो दिवाणखान्यात आला होता. घाबरून मी जिन्याजवळ आले. जिन्यावरून वरती. जिन्यावरील सर्व खोल्या बंद होत्या. कशा कुणास ठाऊक. मी पाहिले, तो जिन्यावरून वरती आला होता आणि तो बोलत होता, तुझ्यामुळे माझी आई गेली, तुला नाही सोडणार मी. मी घाबरून किंचाळले. अडगळीच्या खोलीचे दार उघडे होते. धावत पळत मी तेथे गेले. आत शिरून मी पाहिले, तो
तो दारात उभा होता, हसत होता. आणि आणि काय सुलभा सांग, मी अस्वस्थ होऊन विचारले. संजोग संजोग खिडकीत उभा होता आणि तो दुसरा मुलगा दारात उभा होता. एक अतिशय घाणेरडा वास माझ्या नाकात भपकन घुसला आणि डोळ्यासमोर अंधारी आली. बोलता बोलता सुलभाने कान चाचपून पाहिले. माझ्या कानातल्या रिंगा कुठे आहेत? तिथे वरच्या खोलीत तर नाही पडल्या, सुलभा म्हणाली. अगं पडू दे, पडल्या तर नंतर बघू, मी म्हणालो. नाही, तुम्ही दिलेली पहिली भेट आहे ती, मी बघून येते आत्ताच, असे म्हणत सुलभा जागेवरून उठू लागली. मी तिचा हात पकडत तिला बोललो, अगं मी बघतो नंतर नक्की, कुठे जात नाहीत रिंगा, तू आराम कर. दिवस कसा निघून गेला कळालं नाही. संध्याकाळी सुलभाने रिंगांची आठवण करून दिली. मी चाव्यांचा जुडगा घेऊन वरती गेलो. अडगळीची खोली उघडली. बरेच सामान अस्ताव्यस्त पडले होते. त्या दिवशीची दुर्गंधी आता तेथे नव्हती. मी खोलीतला बल्ब पेटवला. धूळ आणि जळमटांमुळे अंधुक प्रकाशच पडत होता. इकडे तिकडे माझी शोधाशोध चालू झाली. खोलीत बरेच सामान पडून होते. जुन्या पेट्या, एक मोडलेला पाळणा. खोलीत एक पुस्तकांचे जुने कपाटही होते. तसेच मोडक्या खुर्च्या आणि टेबलही होते. मी सर्व वस्तू नजरेखालून घालत होतो. जमिनीवरील पसारा दूर सारत होतो, पण रिंगा दिसत नव्हत्या. सुलभा जेथे पडली होती तेथे एक छोटा पिंप होता. मी पिंप धरून पुढे सरकवला आणि मागे मला सुलभाच्या रिंगा पडलेल्या दिसल्या. मी रिंगा उचलल्या. उठता उठता माझा हात पिंपाला जोरात लागला आणि पिंपाचे झाकण बाजूला पडले. मी कुतूहल म्हणून पिंपात पाहिले. आतमध्ये काही जुनी खेळणी, पुस्तके ठेवली होती आणि वरतीच एक डायरी माझ्या नजरेस पडली. ती डायरी मी उचलली. डायरीवरील धूळ झटकली. सन 1976ची डायरी होती ती. कुतूहल म्हणून की आणखीन काय कुणास ठाऊक, पण ती सोबत घेऊन मी बाहेर पडलो. दरवाजा बंद करून कुलूप लावून घेतले. रात्रीचे जेवण झाले होते. सर्वांची निजानीज झाली होती. सुलभा देखील झोपली होती. टेबलखाली ठेवलेली डायरी मी बाहेर काढली आणि पहिले पान उघडले. संजय मोहन रावते, इयत्ता 7वी, माझी डायरी. 1 जानेवारी 1976, दिवस गुरुवार. माझे बाबा डायरी लिहितात. मलाही ते नेहमी सांगतात की डायरी लिही म्हणून, पण कधी लक्ष दिले नाही. पण आता मी ठरवले आहे, यावर्षीपासून दरवर्षी मी डायरी लिहिणार, न चुकता. आज शाळेला सुट्टी होती. बाबांसोबत आम्ही बाहेर गेलो होतो. खूप मज्जा केली. पण तिला मी आवडत नाही. तिला मी का आवडत नाही मलाच माहीत नाही. असो, जाऊ दे. 5 फेब्रुवारी 1976, दिवस गुरुवार. बाबा काल कामासाठी बाहेरगावी गेलेत. कालपासून मला करमतच नाही. कधी येणार बाबा? ती बाई तर तिच्याच नादात असते. बाबा म्हणतात तिला आई म्हण, पण ती मला तिचा मुलगा मानते का? ती खरी आई नाही माझी. ती फक्त बाबांची दुसरी बायको आहे. आई कधीच नाही म्हणणार मी तिला, कधीच नाही. 19 मार्च 1976, दिवस शुक्रवार. माझ्या आईचे नाव सुलक्षणा. आईची खूप आठवण येते. रोज येते. रोज रडू येते. आठवण आली की मी वरच्या माळ्यावर जाऊन बसतो, एकटाच. आज त्या बाईने मला मारलं. का कुणास ठाऊक? त्या पिंकीचं पुस्तक हरवलं म्हणून. मला माहीत नाही कुठे आहे ते. खरंच माहीत नाही. बाबांना नाही सांगत मी. बाबा पण रागवतात कधी कधी. मला नाही आवडत बाबांनी पण रागवलेलं. मग कोण बघेल माझ्याकडे? नाही सांगणार मी बाबांना. 26 जून 1976, दिवस शनिवार. शाळेत अभ्यासात फारसं लक्ष लागत नाही. 7वी कसाबसा पास झालो. आता पुढे बघू. 6 जुलै 1976, दिवस मंगळवार. 2-3 दिवस डायरी लिहिलीच नाही. लिहावीशीच वाटली नाही. पण आज राहवलं नाही. आजकाल ती बाई काय बडबडत असते कुणास ठाऊक. बाबा बाहेर गेले की काहीतरी पीत बसते. खूप घाणेरडा वास येतो. मला कामं सांगते. तेव्हा तर काहीतरीच बडबडत होती. म्हणे माझ्या आईला बाबांनीच मारलं. असं कसं करतील बाबा? काही पण बोलते ती बाई. वेडी आहे ती. 9 ऑगस्ट 1976, दिवस सोमवार. आज माझा वाढदिवस होता. बाबा सकाळीच कामासाठी बाहेर गेले.
त्या बाईबद्दल तर लिहायलाच नको. शी, किळस वाटते मला तिची. आजकाल तर बाबा घरी असताना पण ते घाणेरडं काहीतरी पीत बसते आणि बाबा पण तिला काही बोलत नाहीत. संध्याकाळी बाबा घरी आले. बाबा आले तेव्हा खूप वेगळे वाटत होते. त्यांच्या पण अंगाला तोच घाण वास येत होता. शी. काही न बोलता बाबा धडपडत आतमध्ये गेले. माझ्याशी बोलायला पण कोणी नसते. ही डायरी एकच आहे. डायरी लिहिल्यावर खूप बरं वाटतं. डायरी वाचता वाचता बराच वेळ निघून गेला होता. रात्रीचे 12 वाजून गेले होते. मनातून मी खूप अस्वस्थ झालो होतो. डायरी खाली ठेवू वाटत नव्हती. आणि या मुलाचा आणि संजोगचा वाढदिवसही एकाच तारखेला. हा योगायोग म्हणावा की. थोडे पाणी पिऊन मी पुन्हा डायरी हाती घेतली आणि पुढे वाचू लागलो. 25 ऑगस्ट 1976. दिवस बुधवार. काल डायरी लिहिता आली नाही. हात खूप दुखत होता. बाबांनी खूप मारलं मला. मला खूप खूप वाईट वाटलं. ती बाई आणि बाबा ते घाणेरडं पीत बसले होते. मी पाण्याचे ग्लास घेऊन बाहेर आलो. चालताना अचानक पाय अडखळला आणि सर्व पाणी टेबलवर सांडले. ती बाटली खाली पडली आणि ते घाणेरडं पाणी सर्व सांडलं. बाबांनी खूप घाण शिव्या दिल्या मला. मला रडू आलं. मी बोललो, या बाईने पाडलं मला. तर माझ्यावर धावून आले. मला मारू लागले. हातावर पायावर पट्ट्याने मारले. अजूनही दुखतंय खूप. पण बाबांच्या तोंडून एक गोष्ट ऐकून खूप बरं वाटलं. तुला सुद्धा तुझ्या आईकडे पाठवतो, थांब. पण काल तसं काही नाही झालं. सकाळी बाबा लवकरच कामासाठी बाहेरगावी गेलेत. ते शनिवारी येणार. शनिवारी मी असं काही करणार आहे की बाबा मला नक्की आईकडे पाठवतील. मी आईकडे जाणार आहे. आई, येतोय मी लवकरच. 28 ऑगस्ट 1976. दिवस शनिवार. त्या दिवशीचे पान फाटलेले होते. माझे मन अगदी ढवळून निघाले होते. डोळ्यातील अश्रू मी थांबवू शकत नव्हतो. घरात काय चाललंय याचा काही प्रमाणात का होईना पण उलगडा मला झाला होता. रात्रीचे 2 वाजून गेले होते. आज 28 ऑगस्ट 2004. माझे विचारचक्र जोरात चालू होते. झोप लागत नव्हती. बराच वेळ विचार केल्यानंतर कधी डोळा लागला कळालं नाही. 28 ऑगस्ट 2004. दिवस शनिवार. सकाळी लवकरच जाग आली. सुलभा आणि मुलं झोपली होती. आजचा दिवस खूप महत्त्वाचा होता. काही विचित्र घडणार होतं की नाही मला माहीत नाही, पण एक अनामिक भीती मनात दाटत होती. सकाळी सर्व आटोपून मी सर्वप्रथम त्या अडगळीच्या खोलीत गेलो. बराच वेळ तिथे शोधाशोध केल्यानंतर मला जे हवे होते ते मिळाले. त्या वस्तूने काय साध्य होईल मला माहीत नव्हते, पण एक समाधान माझ्या चेहऱ्यावर उमटले. सर्व आवरावर करून मी ऑफिसला गेलो. दिवसभर कामात लक्ष लागले नाही. त्या मुलाची डायरी सतत डोळ्यासमोर दिसत होती. डायरीतला वाचलेला मजकूर आठवून मन ढवळून उठत होते. दिवस कसा तरी छोट्या मोठ्या कामात ढकलला. संध्याकाळ झाली होती. ऑफिसमधील कामं आटोपून मी घरी जाण्यास निघालो. गाडी सुरू केली. रस्त्यावरून जाता जाता सतत आपल्या भोवती कोणीतरी आहे असे वाटत होते. गाडी पार्क करून मी घरी आलो. रात्रीचे 8 वाजले होते. संजोग आणि निमू खेळत होते. सुलभा जेवण करत होती. सर्व काही अगदी सामान्य वाटत होते. मी आवरून घेतले आणि बेडरूममध्ये गेलो. सुलभा स्वयंपाकघरात जेवणाची तयारी करीत होती आणि अचानक घरातील दिवे एक एक करीत बंद पडू लागले. रात्रीचे 9 वाजून गेले होते. मी टॉर्च घेऊन दिवाणखान्यात जाण्यासाठी बेडरूमचा दरवाजा उघडला आणि सुलभाचा ओरडण्याचा आवाज आला. मी कळून चुकलो की वेळ आली आहे. सकाळी जी वस्तू घेऊन मी खाली आलो होतो ती घेऊन मी बेडरूममधून बाहेर पडलो. धावतच दिवाणखान्यात आलो. सुलभा हातात मेणबत्ती घेऊन दिवाणखान्यात उभी होती. समोरील खोल्यांच्या निमुळत्या जागेत कोणीतरी उभे होते. एक लहान मुलगा. संजय होता का तो? फक्त काळी आकृती दिसत होती. तो मुलगा हळूहळू पुढे येत होता. मेणबत्तीच्या मंद प्रकाशात ती आकृती समोर आली. तो संजय नव्हता, तो संजोगच होता. पण काहीसा विचित्र अवतार दिसत होता. त्याचे ते चमकणारे डोळे फार विचित्र दिसत होते. तुझ्यामुळे माझी आई गेली. आज नाही सोडणार मी तुला. संजोग सुलभाकडे बघून बोलत होता. सुलभा आणि मी दिडमुठ होऊन बघत बसलो होतो. संजोग, तुझा गैरसमज होत आहे. मी कधीच तुला सावत्र मानला नाही.
आपल्या मुलाप्रमाणे प्रेम केलं तुझ्यावर आणि तुझ्या आईचं जाणं एक अपघात होता, सुलभा बोलत होती. नाही, बाबाने माझ्या आईला मारलं. तू सांगितलं बाबाला. तू सांगितलं आईला मारायला. खोलीमध्ये एक विचित्र ताण निर्माण होत होता. सुलभाला मागे सारत मी पुढे आलो. गुडघ्यांवर खाली बसत मी त्याला आवाज दिला. संजय. माझ्या आवाजासरशी संजोगच्या चेहऱ्यावरील काया पालटली. रागीट नजर निश्चल होऊन माझ्यावर रोवली. मी पुढे बोलू लागलो. संजय, मी तुझी डायरी वाचली, संपूर्ण वाचली. तुझ्यासोबत जे जे घडलं ते अतिशय वाईट घडलं. तुझे बाबा तुझ्या आईशी जे वागले, तुझ्याशी जे वागले ते अतिशय वाईट होतं. वाचून खूप वाईट वाटलं मला. असं कोणासोबत घडू नये. पण संजोगच्या बाबतीत तुला जे वाटतं तो एक गैरसमज आहे. मला मान्य आहे की माझी पहिली पत्नी, संजोगची आई, माझ्या चुकीमुळे गेली. तिला वेळेवर योग्य ते उपचार मिळाले नाहीत. माझ्याकडे पैसे नव्हते. त्या दिवशी तिला रक्ताची अत्यंत गरज होती. पण प्रयत्न करूनही मला वेळेवर रक्त मिळवता आले नाही. ती सर्वस्वी माझी चुकी होती आणि मी ती मान्य करतो. पण यात सुलभाचा काहीच दोष नाही. तिला त्रास देऊ नकोस. जी शिक्षा तुला द्यायची आहे ती मला दे. संजोग आता अगदी माझ्यासमोर येऊन थांबला होता. माझ्या बोलण्याचा कितपत परिणाम झाला आहे ते कळत नव्हतं, पण त्याच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. आणि हीच वेळ होती ती. माझ्याकडील त्या वस्तूवरून मी कागद बाजूला केला. संजयची आई, सुलक्षणाचा फोटो होता तो. तो फोटो मी संजोगच्या डोळ्यांसमोर धरला. आई. संजोगच्या तोंडून उद्गार उमटत होते. आवाज संजयचा होता. तो फोटो त्याने हातात घेतला आणि छातीशी घट्ट पकडून घेतला. संजयची डायरी मी त्याच्यासमोर सरकवली. संजय, ही तुझी डायरी. हिच्यात जीव अडकला आहे तुझा. मी तुला वचन देतो, तुझ्या डायरीला मी विधिवत अग्नी देईन. संजोग फोटो घेऊन जिन्याच्या दिशेने वळला. मी आणि सुलभा त्याच्या मागून गेलो. संजोग जिना चढून वर गेला. अडगळीच्या खोलीचा दरवाजा उघडला. समोरील एका कोपऱ्यात बसून त्याने फोटो छातीशी घट्ट धरला. आई, मी येतोय तुझ्याजवळ. संजोगची फोटोवरील पकड सैल पडली. डोळे जड झाल्याप्रमाणे झाकून घेतले आणि काही काळाच्या आत संजोग तेथे मूर्छा येऊन खाली आडवा पडला. मी आणि सुलभा धावतच गेलो. संजोगला उचलून मी वरती घेतले आणि खाली आलो. सर्व काही शांत झाले होते. 29 ऑगस्ट 2004, दिवस रविवार. शब्द दिल्याप्रमाणे मी संजयच्या डायरीला अग्नी दिला. संजोगला काल घडलेल्या प्रकाराबद्दल काहीच आठवत नव्हते. या सर्व प्रकारातून शीण आलेल्या मनांना मोकळं करण्यासाठी मी सर्वांना घेऊन बाहेर फिरायला जाण्याचा कार्यक्रम आखला. प्रसन्न चेहऱ्याने सर्वजण फिरण्यास बाहेर पडलो. अडगळीची खोली साफ करायला घेतली होती. कामगार एक एक करून सामान उचलून बाहेर ठेवत होते. एक मोठी पत्र्याची पेटी बाजूला सरकवली. त्याच्या खाली काही पाने पडली होती. डायरीची पाने, धुळीने माखलेली, जीर्ण झालेली.